शिवाजी कर्जे यांच्या निधनानंतर ही निवडणूक होत असल्या कारणानं त्यांनी त्या ठिकाणी विनंती केली. मी माझी निवडणूक लढवण्याची का लढतोय ही भूमिका त्यांच्यासमोर स्पष्ट केली. त्यामध्ये आमच्या तालुक्याला या 3 तालुक्यातलं मतदारसंघ आहे. मेजॉरिटी मतदान हे आमच्या तालुक्यातलं आहे. आमच्या तालुक्याला विधानसभेत प्रतिनिधित्व मिळणार नाहीये आणि गेल्या 20 वर्षापासून अत्यंत कमी वेळ फक्त माझ्या रूपाने 5 वर्षामध्ये मिळालं. अदरवाईज बाहेरच्याच तालुक्यातले आमदार दोन्ही मतदारसंघावर श्रीरामपूर आणि नगर इथं होत आहेत. त्यामुळे तालुक्यात काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्या भूमिकेवर मी लढवतोय हे त्यांना स्पष्ट केलं. त्यावर मग त्या प्रश्नांवरती चर्चा झाली. कोणते कोणते प्रश्न आहेत. सर्वात एक तर भावनिक प्रश्न म्हणजे आमच्या बाळागाव जिल्हा परिषद गटातले जे काही गावं आहेत तिथे ऑलरेडी काही गावं मुळा धरणामध्ये बाधित आहेत. पुनर्वसित गावं आहेत. केके रेंजच्या आरक्षणाचा मुद्दा त्यांच्यावर कायम टाकती तलवार असते. तर पुन्हा एकदा एक नवीन ॲम्युनिशन पार्कसाठी शेतकऱ्यांचं पुनर्वसन होईल असं एक पत्र आमच्याकडे राज्य शासनाचं हाती लागलं होतं. त्या बाबतीत मात्र आम्ही अत्यंत आग्रही भूमिका घेतली आणि मंत्री महोदयाने देखील आग्रही त्या ठिकाणी स्पष्ट त्या ठिकाणी उत्तर दिलं की आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने राहू आणि हे काय होऊ देणार नाही असं ठोस भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतली. हा सर्वात मोठा कळीचा विषय त्या ठिकाणी होता. त्याचबरोबर डॉक्टर तनपुरे कारखाना हा देखील या तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत भावनेचा विषय आहे. त्याचं देखील जे काही एनसीडीसीचं लोक प्रकरण आहे ते देखील कॅबिनेटमध्ये आहे. आमचे शेवटी आम्ही लढतोय कोणा करता तर तालुक्यातल्या जनतेकरता. ते जर प्रपोजल थ्रू झालं तर मोठा दिलासा या तालुक्यातल्या शेतकऱ्याला मिळेल. इथला तालुक्यातला युवक मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगार आहे. तो अत्यंत चुकीच्या दिशेने चाललेला आहे. इथं गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. त्यामुळे या युवकांच्या हाताला काम मिळण्याकरता इथे काही प्रकल्प यावेत ही देखील मागणी आम्ही केली. काही प्रकल्प जे राज्यामध्ये येऊन घातलेले आहेत जर जागा या तालुक्यात उपलब्ध झाली तर ते प्रकल्प देखील इथे येऊ शकतील. ते देखील त्यांच्या बोलण्यावर समाधान त्या ठिकाणी त्यांच्या बोलण्यावर आमचं झालेलं आहे. आणि नगर धरणातला मुळा धरणातला जो गाळ आहे 2.5 TMC मुळा धरणातला गाळ काढला तर 2.5 TMC पाणी या मुळा धरणामध्ये जास्त येईल जेणेकरून या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना शाश्वत पाणी नुसत्याच तालुक्यातलं नाही तर अगदी पार पाथर्डी तालुक्यातल्या वापरणारे असेल सर्वांना अजून शाश्वत पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. अशा मुद्द्यांवरती अत्यंत सकारात्मक चर्चा झाली असल्या कारणानं ज्या मुद्द्यांवर आपण निवडणूक लढवू पाहतोय या मुद्द्यांना जर सरकार सकारात्मक असेल आश्वासित केलं असेल तर मला माझ्या आमच्या संघटनेच्या सर्व सदस्यांची या विषयावर एकदा चर्चा करावी लागेल. त्यांना विश्वासात घ्यावं लागेल आणि त्यानंतर अर्ज भरायचा की नाही याचा निर्णय करावा. उमेदवारी अर्ज देखील तयार